फक्त मदत मागितली होती. उशीर होतोय, सेफली घरी सोडा एवढंच म्हटली होती ती. पण त्यानंतर तिचं अपहरण झालं, म्हणजेच किडनॅपिंग झालं आणि दररोज लागायला लागली तिची बोली. मोबाईल व्हॉट्सॲपवरनं दररोज तिची बोली लावली जायची आणि सलग 5 दिवस हॉटेल रूममध्ये सुमारे 32 ते 35 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. समोर आलं हॉटेलमधनं चालणारं एक भयंकर रॅकेट. राजस्थानच्या श्रीगंगानगरचं हे हॉटेल आहे, जिथं 13 वर्षांच्या मुलीला ठेवलं होतं आणि तिच्यावर दररोज रेप केला जात होता. दिवस 18 जून 2026. 13 वर्षांची एक मुलगी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रीविजयनगरसाठी निघाली होती. घरी सांगूनच ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. मैत्रिणीला भेटल्यानंतर ती पुन्हा तिच्या घरी श्रीगंगानगरला येण्यासाठी निघाली होती. घरी जाण्यासाठी ती रिक्षा किंवा इतर काही वाहन मिळतं का ते शोधत होती. तेव्हा तिला एक ई रिक्षा दिसली. तिनं मग साहजिकच रिक्षावाल्याला श्रीगंगानगरला जिथं ती राहत होती तिथं सोडायला सांगितलं. रिक्षावाला रामबाबूनं तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं, सेफली घरी सोडण्याचं आश्वासन दिलं, जे तिला वाटत होतं किंवा तिने त्याला ते विचारलं होतं. माझा रूट तो नाही, पण तुला सोडेन असं रिक्षावाल्यानं तेव्हा तिच्यावर जतवलं आणि तिला आश्वस्त केलं. त्यानंतर ती मुलगी त्या रिक्षात बसली. मध्ये मध्ये रस्ता बदलताना तिला दिसत होता आणि त्यामुळे ती गोंधळात पडली होती. ती मुलगी त्या रिक्षावाल्याला विचारत होती की रस्ता चुकलाय तर तुम्ही या रस्त्याने चला, त्या रस्त्याने चला, पण रिक्षावाला सतत वेगवेगळ्या रस्त्यावरनं त्याची रिक्षा फिरवत होता आणि त्याचबरोबर त्या छोट्या मुलीला सांगत होता की तुला मी सेफली तुझ्या घरी पोहोचवतो. त्या प्रत्येक वेळी ती प्रश्न विचारत होती आणि असंच काहीसं उत्तर तिला मिळत होतं. त्या उत्तरातनं आता तिला शंका यायला लागली होती, पण ती करणार काय? मी तुला व्यवस्थित घरी सोडतो या रिक्षावाल्या रामबाबूच्या बोलण्यावर तिनं तेव्हा थोडा वेळ विश्वास ठेवायचा असं ठरवून दिलं. रस्ते बदलत बदलत तो रिक्षावाला एका हॉटेलच्या बाहेर येऊन थांबला. जॉय इन असं त्या हॉटेलचं नाव. रिक्षावाल्यानं काहीसं जबरदस्तीनंच मध्येच समजूत काढत थोडंसं मुलीला लाडीगोडी लावत मी तुला घरी सोडतो थोडा वेळ असं म्हणत त्या हॉटेलमध्ये तिला नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीनं घरी जायचंय, हॉटेलात नाही असं सांगून अगदी रडकुंडीला येऊन त्याला पुन्हा काही प्रश्न विचारले आणि मला घरी सोडा अशी विनंती सुद्धा केली. पण रिक्षावाल्या रामबाबूला तिची दया आली नाही. तिला त्यानं उत्तरं दिली आणि समजावलं. तिला त्या हॉटेलात आणलं. तिथंच येऊन त्या रिक्षावाल्यानं पहिल्यांदा आधी तिच्यावर रेप केला आणि त्यानंतर त्या हॉटेलवाल्याबरोबरच त्या मुलीचा सौदा केला. लहान आणि कावरीबावरी मुलगी बघून हॉटेल मालकानं त्याच्या कर्मचाऱ्यांना खुणेनं काहीतरी सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या हॉटेलातले काम करणारे 3 ते 4 जण त्या मुलीला हाताला पकडून ओढत घेऊन एका रूममध्ये गेले. एव्हाना त्या लहान मुलीला कल्पना आली होती की आता तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय आणि इथून पळून जाणं कठीण दिसतंय. मुलगी जोरजोरात रडायला लागली होती. तेव्हा सौदा करून मिळालेले पैसे घेऊन रामबाबू तोपर्यंत तिथनं निघूनही गेला होता. सगळ्यात पहिले त्या मुलीला त्या हॉटेलवाल्यानं घाबरवलं, मारलं, धमकी दिली, तिच्यावर रेप केला. तिला बजावण्यात आलं होतं की ती हे कोणाला सांगेल तर तिला जीवानिशी ठार मारलं जाईल. पुढे काय होईल याचं काहीच उत्तर त्या मुलीकडे नव्हतं. ती बिचारी घाबरली होती. तिला समोर काही पर्याय दिसत नव्हता. कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानं ती आणखीनच घाबरून गेली होती. त्या हॉटेल मालकानं त्या मुलीला दिलेली ही धमकी आणि मुलीचं घाबरणं या सगळ्यामुळे त्या मुलीला पर्याय शोधला पाहिजे, काहीतरी कोणाला तरी मदत मागितली पाहिजे हे काहीच सुचत नव्हतं. मुलीला ती कुठे आहे याची माहिती सुद्धा नव्हती. बाहेर पडू शकत नाही असंच तिला वाटत होतं. तिच्यासमोर कोणताही मार्ग दिसत नव्हता आणि त्यामुळे ती हतबल झाली होती. हॉटेलमध्ये वेगवेगळे लोक त्यानंतर प्रत्येक दिवशी येत राहिले आणि त्यांना त्या मुलीचे फोटो दाखवले जायचे आणि त्यानंतर ते पुरुष त्या हॉटेलच्या त्या मुलगी असलेल्या रूममध्ये जाऊन तिच्यावर रेप करायचे. मालकाला पैसे द्यायचे आणि त्यानंतर ते तिथनं निघून जायचे. 18 जून ते 22 जून असे तब्बल 5 दिवस त्या मुलीवर सुमारे 32 ते 35 जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. दिवसातनं कितीही वेळा वाटेल तसा तिच्यावर बलात्कार केला जायचा. तिला जागं ठेवण्यासाठी दारू पाजली जायची, ड्रग्ज दिलं जायचं आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केलाच जायचा. दिवसातनं किती वेळा सौदा करणारे पुरुष, कसे कसे पुरुष, कुठून येणारे पुरुष वाटेल तसे त्या मुलीवर अत्याचार करायचे. या एका घटनेतनं एक वेगळं लैंगिक शोषणाचं नेक्ससच राजस्थानमधनं समोर आलेलं आहे. पहिल्यांदा जॉईन मध्ये असलेली ही मुलगी त्यानंतर अचानकच क्वीन हॉटेलमध्ये एका रूममध्ये आढळली किंवा क्वीन हॉटेलमध्ये तिला हलवण्यात आलं. रात्री जेव्हा कधी ती नशेत असेल किंवा ग्लानीत असेल तेव्हा तिला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या हॉटेलमधले नेऊन एखाद्या रूममध्ये ठेवलं जायचं. हॉटेल मालकाशी तिचा सौदा केला जायचा आणि अशा पद्धतीनं हॉटेल बदलत राहायची.
या दुसरं हे जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या मालकानं तर या मुलीचे अश्लील फोटो सुद्धा काढले होते आणि ते व्हिडिओ त्यानं मुलीची डिमांड करणाऱ्या एका सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते, व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकले होते, जिथं अशा पद्धतीच्या मुलींची किंवा महिलांची मागणी होते असे व्हॉट्सॲप ग्रुप होते आणि त्यावर त्यानं या मुलीचे हे अश्लील फोटो टाकले होते। ते फोटो बघून त्या मुलीसाठी पुरुष त्या हॉटेलमध्ये पोहोचायचे, त्या हॉटेल मालकांना संपर्क करायचे आणि त्यानंतर त्यांच्या मनात येईल तशा पद्धतीनं त्या मुलीवर बलात्कार करायचे किंवा तिच्यावर अत्याचार करायचे। 18 तारखेला जेव्हा ती मुलगी तिच्या घरी पोहोचली नाही तेव्हा रात्री उशिरापर्यंत तिचा शोधाशोध तिच्या कुटुंबियांनी केला। अगदी तिच्या मैत्रिणीकडे जिच्याकडे ती गेली होती तिच्याकडेही तिची चौकशी केली, पण त्या मुलीचा काही पत्ता तिच्या कुटुंबियांना लागला नाही आणि तेव्हा मग त्यानंतर तिच्या घरातल्यांनी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली। झालेली घटना जेव्हा कुटुंबियांकडनं पोलिसांनी ऐकली तेव्हा 7-8 महिन्यांपूर्वी अशाच घटना घडायच्या याची खबर किंवा याची माहिती पोलिसांना झाली किंवा त्यांना आठवण झाली या सगळ्या गोष्टीची की अशाच पद्धतीनं लहान मुली गायब व्हायच्या। या मुलींवर बलात्कार करून हॉटेल मालक पैसे कमवायचं आणि याचं काहीतरी कनेक्शन आहे याचा अंदाज त्यावेळेस मग पोलिसांना आला, कारण 7-8 महिन्यांपूर्वी सुद्धा अशा घटना घडत होत्या आणि आत्ताही तशीच घटना घडलेली आहे। या सगळ्यावरनं ते काहीसा अंदाज बांधत होते। ई रिक्षा चालवणाऱ्या या रामबाबूनं मुलीला पूर्ण शहरातून रिक्षातून फिरवलं आणि त्यानंतर एका हॉटेल शोधून आधी तिच्यावर रेप केला, तिला ग्लानी आली तेव्हा तिच्या तोंडावर चापट्या मारून तिला उठवलं आणि त्यानंतर तिचे फोटो काढले आणि ते फोटो वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले आणि त्यानंतर त्या मुलीला हॉटेलवाल्यांना विकतच राहिला। तिथनं दुसरं हॉटेल आणि त्या प्रत्येक हॉटेलमध्ये त्या मुलीवर रेप होत होता। ही सगळी माहिती आता पोलिसांकडे आहे। एक नाही अनेक पुरुषांकडनं अशा पद्धतीनं त्या मुलीवर रेप झाला होता। जी माहिती समोर आली आहे त्यानुसार एकूण 5 हॉटेलमध्ये सुमारे 32 ते 35 पुरुषांनी 5 दिवस या मुलीवर रेप केलाय, म्हणजे गँगरेप झालाय या छोट्या 13 वर्षाच्या मुलीवर। पोलिसांनी त्या मुलीला लवकरात लवकर शोधणं ही प्राथमिकता होती। जेव्हा तक्रार दाखल केली पोलिसांनी पहिल्यांदा तर ही मुलगी शोधली पाहिजे आणि त्यासाठी हालचाल सुरू केली, पण ती कोणत्या हॉटेलमध्ये आहे किंवा ती कुठे आहे, रिक्षावाल्यानं तिला कुठे नेलं याचा सगळ्यात आधी पोलिसांना तपास करायचा होता। श्री गंगानगर या राजस्थानातल्या शहरात अनेक हॉटेल्स आहेत, यातले अनेक हॉटेल्स ज्यांच्याकडे लायसन्स आहेत आणि बरीचशी अशी हॉटेल्स आहेत की ज्यांच्याकडे अजिबात लायसन्स नाहीत। हे हॉटेल्स कोण चालवतंय, तिथं काय काम केलं जातं, तिथं कोण काम करतं आणि तिथं काय चालतं याच्याबद्दलची माहिती पोलिसांना नाही। या आधीही अशा घटना घडलेल्या आहेत, ते म्हणजे की याच श्री गंगानगर च्या एरियामध्ये असलेल्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ह्युमन ट्रॅफिकिंग झालेलं आहे, ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंग झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना वेगवेगळी शंका किंवा संशय येत होता, पण पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता। हॉटेलवर धाड टाकायची तर मग हाती काहीतरी असलं पाहिजे यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते। कोणालाही त्या मुलीचा पत्ता लागत नव्हता, कुणीही त्या मुलीला पाहिलं नव्हतं आणि पोलिसांसमोर चॅलेंज होतं ते म्हणजे की कुठल्याही व्यक्तीला याच्याबद्दलची माहिती न होऊ देता, विशेष करून हॉटेलवाल्या किंवा दलालांना किंवा मग जे ग्राहक येतात त्यांना कुठल्याही पद्धतीनं माहिती न होऊ देता या मुलीपर्यंत पोलिसांना पोहोचायचं होतं। आता गंमत आहे ती म्हणजे की पोलिसांनी हा शोध तर सुरू केला, पण हॉटेलमध्ये पोलीस गेले तर मग मात्र या मुलीला अचानक कुठेतरी हलवलं जाईल किंवा तिला आणखीन वेगळ्या ठिकाणी लपवलं जाईल याची भीती पोलिसांना वाटत होती आणि म्हणून हॉटेल शोधण्याआधी पोलिसांनी काही खबरदारी घेण्याची प्रयत्न केला किंवा खबरदारी घ्यायचा असा त्यांनी निर्णय घेतला। त्यानंतर पोलिसांनी विदाऊट युनिफॉर्म जाऊन प्रत्येक हॉटेल चेक करण्याच्या संदर्भामध्ये एक मोहीम उघडली, पण अशा वेळेस एकूण एका टीमनं जाणं हे योग्य नव्हतं आणि त्यामुळेच पोलिसांनी निर्णय घेतला ते म्हणजे की साधारणतः हॉटेलमध्ये रूम बघण्यासाठी जायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मुलीची मागणी करायची, त्यातनं काही माहिती मिळते का हे बघायचं। आता हे ह्युमन ट्रॅफिकिंगचं प्रकरण असावं असं सुरुवातीला पोलिसांना वाटत होतं। पहिल्यांदा पोलिसांना लीड मिळाली ती त्यांच्या एका खबऱ्याकडनं की एका हॉटेलात एक छोटी मुलगी कोंडून ठेवली आणि तिचा फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरतोय। तोवर पोलिसांनी आपलं सुद्धा काम सुरू केलं होतं। विदाऊट युनिफॉर्म ते हॉटेल्समध्ये फिरायला सुद्धा लागले होते। अशातच पोलीस एका हॉटेलात पोहोचले जिथं विदाऊट युनिफॉर्म मधले हे पोलीस क्लायंट आहेत असं वाटून पोलीस त्या हॉटेलच्या मालकानं त्या विदाऊट युनिफॉर्म मधल्या पोलिसाला स्वतःच त्यांना मुलगी 2 दिवसांपूर्वीच आली आणि प्रत्येकाला ती हवी आहे तेव्हा तुम्ही सुद्धा मजा करा, ती मुलगी एकदा बघून घ्या असं सांगत या मुलीचा सौदा करायला सुरुवात केली। पोलिसांनी सुद्धा मग त्याला तयारी दाखवली आणि हॉटेल मालकानं जेव्हा पोलिसांना त्या रूमकडे नेलं तेव्हा पोलिसांनी त्यांच्या ज्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्यानुसार इशारा केला आणि त्यांची टीम त्या हॉटेलमध्ये आली आणि त्यानंतर संपूर्ण टीमनं या हॉटेलला घेराव घातला आणि त्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तेव्हा ती मुलगी अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचं पोलिसांना आढळलं।
इतकी बिकट अवस्थेत होती की पोलिसांना सुद्धा तिच्याकडे बघून दया आली. ती ज्या परिस्थितीत होती त्या परिस्थितीत तिला पाहून पोलिसांना वाटलं की हा हॉटेल मालक आत्ता या परिस्थितीत तिच्यावर रेप करता येईल यासाठी तिचा सौदा करत होता. म्हणजे आपल्याही अंगावर खरं तर काटा आणणारी ही गोष्ट आहे. पण त्यावेळेस पोलीस सुद्धा हादरून गेले होते. जी टीम तिथं पोहोचली होती याबद्दलचं रिपोर्टिंग सुद्धा अनेक माध्यमांनी केलेले आहे. रेप करण्यासाठीचे क्लायंट समजून पोलिसाला त्या हॉटेल मालकांना सौद्यासाठी ऑफर दिली होती. म्हणजे मुलीची शारीरिक स्थिती अत्यंत भयानक असतानाही तिच्यावर रेप केला जाणार होता. जर ते पोलीस नसते आणि इतर कोणी असतं तर नक्कीच तिच्यावर रेप झाला असता किंवा तशाच अवस्थेत तिच्यावर रेप होत होता. ही परिस्थिती किंवा हे सत्य सुद्धा त्यावेळेस पोलिसांसमोर आलं. श्रीगंगानगर पोलिसांनी सध्या या नेक्ससमध्ये सहभागी असलेल्या हॉटेलांवर तोडक कारवाई केली आहे. त्या मुलीची अवस्था अत्यंत वाईट आहे. अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार शारीरिक आणि मानसिक आघातात ती मुलगी झुंजत होती. कुटुंबियांना सुद्धा ती घाबरत होती. जेव्हा कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला जात होते, अजिबात कोणाशी बोलत नव्हती ती. उपचारही सुरू करण्यात आले होते, पण त्या उपचारांना फारसा प्रतिसाद तिचं शरीर देत नव्हतं, कारण 5 दिवस 32 ते 35 पुरुषांनी तिच्यावर रेप केला होता. नेक्सस मधल्या काही जणांचा शोध पोलिसांनी लावलेला आहे आणि त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. पण हा सगळा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना लागणार आहेत सबळ पुरावे. मुलीची साक्ष फार महत्त्वाची माहिती दिलेली आहे तिने असं नाही, कारण मुलीला ज्या पद्धतीनं हॉटेलातनं एका हॉटेलातनं दुसऱ्या हॉटेलात, दुसऱ्या हॉटेलातनं तिसऱ्या हॉटेलात असं फिरवण्यात आलेलं आहे. मुलीला याच्याबद्दलची माहिती नव्हती, कारण ती ग्लानीत असताना, गुंगीत असताना, नशेत असताना तिला हॉटेलच्या एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे ना तिला रस्ता माहिती, तिला कोण नेत आहे हे माहीत नाही, कशा पद्धतीनं नेतात हे तिला माहीत नव्हतं. त्यामुळे तिच्या साक्षीतनं काही माहिती समोर आली आहे. अशी सध्याची परिस्थिती नाही असं म्हटलं जात आहे. दारू ड्रग्सच्या नशेत त्या मुलीवर बलात्कार केला जायचा याच्याबद्दलची माहिती ती मुलगीच देऊ शकत होती. आता त्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांचा तपास आहे की अशाच काही विक्टीम आहेत का, विक्टीम्स पुढे येऊन याबद्दल बोलतील का, याचा सुद्धा शोध सध्या सुरू आहे. रूममध्ये ज्या ठेवलं होतं त्या रूममधल्या भिंतीच त्या मुलीनं पाहिल्या होत्या, त्यामुळेही तिचं विशेष वर्णन या मुलीकडनं झालेलं नाही असं म्हणतात. पोलिसांसमोर पुरावे जमा करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. ज्या श्रीगंगानगरमध्ये ती मुलगी राहत होती त्याच शहरात अगदी काही अंतरावरच असेल कदाचित, तिच्यावर एका हॉटेलमध्ये ठेवून गँगरेप झाला होता. ही किती धक्कादायक आणि भयानक गोष्ट आहे. आता मुलगी मानसिक आघातातून सावरण्यासाठी तिला भरपूर वेळ लागेल असं पाहायला मिळत होतं. पण सध्या जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये अशाच पद्धतीनं मुलींच्या मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या लोकांना जेव्हा ताब्यात घेतलं जातं ते पहिल्यांदा या गोष्टी नकारतात. त्यामुळे ज्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं हा गुन्हा कबूल करून घेणं हे पोलिसांसाठीचं मोठं आव्हान आहे. मुलीच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या, अमानवीय पद्धतीनं तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना, लहान मुलींचं अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याचं हे जे नेक्सस आहे त्या चालवणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे. यासाठी आंदोलनं सुद्धा झालेली आहेत. पण प्रश्न पडतो ते म्हणजे की एखाद्या शहरामध्ये एक मुलगी सेफ नाही, एक मुलगी सेफ नाही सार्वजनिक वाहतुकीमध्ये, एक मुलगी सेफ नाही तिच्या राहत्या परिसरामध्ये, एक मुलगी सेफ नाही जिथं राहते त्या एरियातल्या त्या हॉटेलमध्ये. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की घराच्या वाटेवर असलेल्या एका मुलीला एक रिक्षावाला किडनॅप करतो आणि त्यानंतर तिला एका नेक्ससमध्ये अडकवतो. अशाच पद्धतीनं याआधीही काही महिलांचं शोषण झालेलं आहे, काही मुलींचं शोषण झालेलं आहे असं म्हटलं जात आहे. खरं तर पॉक्सो अंतर्गत या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्या अनुषंगानं प्रयत्न सुद्धा असतील पोलिसांचे. पोलीस सध्या मात्र सबळ पुरावे मिळावेत यासाठीच्या हालचाली करता आहेत. या सगळ्यामध्ये काय पुरावे समोर येतात आणि फक्त हे श्रीगंगानगरमध्येच चालणारं नेक्सस आहे की राजस्थानातल्या इतर भागांमध्ये सुद्धा, इतर शहरांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं हॉटेलच्या माध्यमातून मुलींचा रेप करून त्यांचा सौदा घडवला जातो आणि त्यातनं पैसे कमाई केली जाते हॉटेल मालकांकडनं. याचा सुद्धा तपास व्हायला हवा आणि असं जर काही असेल तर ते नेक्सस पूर्णतः उधळून टाकायला हवं. अन्यथा राहत्या शहरामध्ये, एरियामध्ये मुली सुरक्षित राहणार नाहीत.